नाही, असं आहे की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं ते पूर्णपणे निषेधार्ह नाही. या महाराष्ट्राला म्हणजे आपल्या सगळ्यांना लाजिरवाणी गोष्ट आहे. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे अख्ख्या आपल्या देशाचं दैवत आहे. आज आपण आहोत त्यांच्यामुळे आहोत आणि त्यांच्याबद्दल बोलताना आव्हाडांची जीभ झडली कशी नाही अशा पद्धतीचे विधान करताना, असा खरं तर मला प्रश्न पडलाय. प्रश्न असा आता लगेच त्याची सारवासारव आमच्या लोंढ्यांनी केली. छत्रपती शिवाजीवर कोणी बोललं नाही पाहिजे, पण त्यांना लिहून दिलं कोणी असेल तर. ऐकून घ्या ना जरा, आता ऐकून घ्या. काँग्रेसची भूमिकाच आहे. पंडित नेहरूंपासून जे केलेलं आहे, पंडित नेहरूने छत्रपती शिवाजी महाराज अतुलजी, आपण केशवजींना बोलायला देऊया. अतुलजी, हे काढू का मी आता? म्हणजे पंडित नेहरूंपासून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल उल्लेख आहे त्याच्यामध्ये अतुलजी प्लीज प्लीज केशवजींना बोलू देत. अतुलजी प्लीज. त्यामुळे पंडित नेहरूंपासून शिवाजी महाराजांच्या नक्कीच महाराष्ट्राने तुम्ही बोललेलं महाराष्ट्राने ऐकलंय. अतुलजी, आता केशवजींना बोललं पाहिजे. दुसरं असं आहे की या ठिकाणी खरं म्हणजे आव्हाडांचा निषेध, आव्हाडांबद्दल उद्या आंदोलन करणार का या प्रश्नावर मागे गेले. प्रश्न असा की माफी मागून ज्यांनी असं सांगितलं असेल, ज्यांनी असं लिहिलं असेल त्यांना तुम्ही जोरे मारा. त्यांना तुम्ही जोरे आंदोलन करा. आपण बोलण्याला अक्कल आहे की नाही? आम्ही निषेध केला नक्की. मला असं वाटतंय तुम्ही आता जरी याच्यामध्ये वाद घालत असाल तरी सुद्धा एका विषयावरती तुमचं एकमत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये कोणीही अशा पद्धतीचे उद्गार काढू शकत नाही. धन्यवाद, तुम्ही चर्चा केली त्याबद्दल.